भीषण उष्णता आणि सातत्यानं वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतलाय। पुढील वर्षापासून सर्व परीक्षा या दुपारऐवजी सकाळच्या सत्रात घेतल्या जातील अशी घोषणा विद्यापीठ प्रशासनानं केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकेल। कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी ही माहिती देताना एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट करण्यात येणार असल्याचंही सांगितलंय। तसंच नुकत्याच एका परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याच्या प्रकरणावरही कुलगुरूंनी स्पष्टीकरण दिलंय। आणि सगळ्या परीक्षा आम्ही पहिल्याच शिफ्टमध्ये घेणार उन्हाळ्यात, आणि त्याच्यात सुद्धा आम्ही विचार करतोय की 9च्या ऐवजी 8 ते 11 घ्यावी, म्हणजे 9 ते 12च्या ऐवजी 8 ते 11 परीक्षा घ्यावी, ह्याच्यावर देखील आम्ही विचार करतोय। त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आपले सुटतील। आम्ही असा पुढल्या वर्षीसाठी असा निर्णय घेतला, आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन आणि ब्रेनस्टॉर्मिंग करून, की पुढल्या उन्हाळ्यापासून आपण आपले जे सेंटर्स आहे त्यांची संख्या आपण डबल करणार। त्याच्यामुळे जे 2 शिफ्टमध्ये परीक्षा आपल्याला का घ्याव्या लागतात, कारण आपल्याकडे सेंटरची कपॅसिटी, तर आपण आता या आपल्याला जो वेळ मिळेल मधल्या 2 परीक्षांमध्ये, कारण हिवाळ्यात फारसे प्रश्न उद्भवत नाही। हिवाळ्यात कॉलेजच्या परीक्षा कॉलेजमध्ये होतात आणि ज्या विद्यापीठ घेतं त्याच्यात एवढी संख्या नसते, कारण ती सप्लिमेंटरीची परीक्षा असते, आणि नियमित जी 1, 3, 5, 7 आहे ती कॉलेजेस घेतात। पण पुढच्या उन्हाळ्यासाठी आम्ही आताचपासून तयारी करून आमचे परीक्षे केंद्र डबल करणार आहोत। तसं म्हणजे सांगायचं झालं तर मग असे आमच्याकडे पूर्ण डिफॉल्टर कॉलेजेसची यादी आहे, की ज्यांचे सगळ्यांचे एक्झामिनेशन फॉर्म पण वेळेवरच येतात, मागितलेला डेटा कधीच वेळेवर येत नाही, एकदा डेटा दिला तो चूकच असतो, मग दुसरी तिसरी यादी येते की आता याच्याऐवजी हे मार्क्स घ्या, त्याच्याऐवजी ते मार्क्स घ्या। पण तशी पण मी फार स्पष्ट वक्ता म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे आता मी नावं नाही सांगत, पण हे सांगते मी की आम्ही पण इथे खूपच जागरूकतेने काम करतो, आणि कॉलेजेस हे स्वतः देखील बऱ्याच चुका करतात, ज्या ते खूप सिस्टमॅटिकली विद्यापीठाच्या माथी मारतात।